खरं तर आतापर्यंतच्या जर तुम्ही ऍव्हरेज लेवल जर बघितल्या, साधारण हम्म. मीडियन जर बघितलं आपण स्टेटचं, सगळ्या स्टेटचं, तर साधारण 32% त्यांचा हा जो खर्च आहे तो अपेक्षित आहे. हम्म. सॉरी, कर्ज अपेक्षित आहे जीएसडीपीच्या, म्हणजे आहे सध्या. आणि जे आपलं एफआरपीएम ऍक्ट प्रमाणे सुद्धा जर आपण गेलो तर साधारणतः आपण तुमच्या जीएसडीपीच्या 25% मॅक्झिमम लिमिट पर्यंत आपण कर्ज घेऊ शकतो. हम्म. बरोबर. आता ही पहिली गोष्ट आहे. साधारण असं म्हणलं जातं इकॉनॉमिक्स मध्ये, आता एफआरबीएम पण आपण सोडून देवा, 20%च्या खाली आपलं जे काही कर्ज आहे गव्हर्नमेंटचं, हे आपल्या उत्पन्नाच्या म्हणजे सकल राज्य उत्पन्न जीएसडीपी आपण ज्याला म्हणतो त्याच्या खाली असावं. हम्म. ते आता किती आहे? आता जवळजवळ ते 18% आहे. हम्म. आता 18%च्या खाली होतं का? तर होतं. मागच्या काही वर्षापूर्वी हे साधारणतः 15-16% असायचं, पण कोविड नंतर ते अचानक 20%पर्यंत गेलं. मग कोविडच्या नंतर अजून 2 वर्ष ते अजून 18 आणि 17 पर्यंत खाली आलं. आणि मागच्या वर्षात बहुधा लाडकी बहीण योजना आणि बाकीचे काय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वाढलाय गव्हर्नमेंटचा, त्याच्याप्रमाणे ते जर बघितलं तर साधारणतः जीएसडीपीच्या 18% एवढं आपलं कर्ज आहे. हम्म. आता आपली पेईंग कॅपॅसिटी जास्त आहे, आपलं बजेटही जास्त आहे, आपलं स्टेट हे इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह स्टेट आहे, आणि त्यामुळे इव्हन गव्हर्नमेंटचा कायदा सुद्धा आपल्याला परमिशन देतो जास्त बॉरो करण्याचा. साधारणतः ऍव्हरेज आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती किती कर्ज आहे साधारण आपण गृहीत धरलं पॉप्युलेशनच्या हिशोबाने, तर ते 75,000 ते 80,000च्या दरम्यान आहे. सध्याची हम्म. परिस्थिती अशी आहे. पण ह्याचा विचार आपण ओव्हरऑल स्कीम मध्ये केला तर आपण मग कर्ज घ्यायलाच नको का? आपण आणि जसं विरोधकांनी म्हटलंय की आपण महाराष्ट्र कर्जात बुडालाय वगैरे वगैरे, कर्ज वाढत जाणारच आहे. उदाहरण देतो मी आता की मला 2007 ला जेव्हा मी घर खरेदी केलं त्यावेळेला मला 7 लाख रुपये होम लोन मिळत नव्हतं. म्हणजे ते घ्यायला सुद्धा मला बरीच कष्ट करावे लागले. पण आज मी 1 कोटी रुपयाचं होम लोन घेतलंय. मग आता माझं कर्ज वाढलंय का नाही? वाढलंय, पण हम्म. याच्यात माझं उत्पन्न वाढलंय का? तर कितीतरी पटीने माझं उत्पन्न वाढलंय. तर राज्याचं उत्पन्न वाढतं त्याप्रमाणे राज्याचं कर्ज वाढणं स्वाभाविक आहे. आता माझा आक्षेप कशाला आहे? माझा आक्षेप याच्यावरती आहे की कर्ज घेणं हे चुकीचं नाहीये, ते विदिन द लिमिट आपल्या असावं, त्याची परतफेड आपली व्यवस्थित व्हायला पाहिजेत, आणि ते आपण कुठल्याही प्रकारे आपण त्या चक्रामध्ये फसायला नको. तर अशा दृष्टीने किती खर्च करायला पाहिजेत आणि कुठे खर्च करायला पाहिजे याचं काही स्वतःचं एक धोरण असलं पाहिजे स्टेटचं. तर आपला जो काही भांडवली खर्च आहे तो भांडवली खर्च जास्त व्हायला पाहिजेत. आता यावेळेस काय होतंय की विशेष करून लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांचं जवळजवळ 35,000 पासून ते 25,000 कोटीचं बजेट आहे. अशा स्कीमवरती जर आपण खर्च करायला लागलो तर हम्म. त्याचा डायरेक्टली इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनसाठी किंवा कॅपिटल असेट तयार करण्यासाठी काही फायदा होत नाहीये.